माझ्या दिवसाची सुरुवात ही चहानेच होते. चहा उकळून घेऊन मी मस्त असा चहा पिला. मी नंतर लागले पोहे करण्याच्या तयारीला. म्हणजे आज नाश्त्याला होते आमच्याकडे पोहे. तर कोणाला काय आवडतं तर कोणाला काय. मी नंतर एकदा यांना उठवायला गेले तर कोणीच उठत नव्हतं. कारण होता संडे, त्याच्यामुळे सगळेच आज निवांत उठणार होते. मग मी नंतर केले असे हे शेवया यांना खायची होती. आणि काय आज पोरं मस्त अशी मैदानात गेली होती खेळायला. त्याच्यानंतर मी आवरलं मस्त असं घर आणि आम्हाला आवरून जायचं होतं बाहेरून येत ना ह्यांनी मग सर्वांसाठी असे समोसे घेऊन आले होते. समोसे बघताच तर सईला कुठं आवडतं त्याचा मोह. तिनं पटकन समोसे खाऊन घेतले. अरे बापरे, हे तिघे एसी काय शांत बसलेले आहेत. ह्यांनी काय तर कुटाणा केला असावा. तर ह्यांनी काय केले होते, हे तिघांनी भांडणं केली होती. मग आणले होते येता मी मटण शिजू घालून मी मस्त असा कुकर लावला. आणि मग काय हे बघा, रायाचं काय चालू होतं घरातच लपाछपी खेळ. मग आम्ही जेवण करून घेतलं आणि निघल्यानं मस्त अशा जुन्या गप्पा मारण्यात कधी संध्याकाळ झाली कळालंच नाही. आली मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची वेळ. मी लागले बिर्याणीच्या तयारीला. आणि हे बघा आमचे महाराज काय तर मस्त असा आराम करतायत. अरे हो, माझ्या लक्षातच नव्हतं की माझ्याकडचा बिर्याणीचा मसाला संपला आहे. मग मी तो घेऊन पटकन आले आणि मग लागले पुढच्या तयारीला. आणि मस्त अशी बिर्याणी शिजून घेतली. बिर्याणी तर तयार झाली होती तोपर्यंत कोणालाही दम निघत नव्हता, कारण सर्वांना लागल्या होत्या भुका. आणि सई म्हणते मस्त झाली आहे बिर्याणी आणि सगळ्यांनी मारला बिर्याणीवर ताव.